मित्र हो महाराष्ट्र, मी आपला मित्र कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल, आज लाईव्ह आलोय. माझ्या आजच्या विषयात आहे बांधकाम खात्यामधल्या एक कार्यकारी अभियंत्यांनी पूर्ण ठेकेदाराची लावली वाट आणि स्वतः विदेशात जाऊन करतो थाट. हो, हे आहे मुंबईमधील पूर्ण महाराष्ट्राच्या बांधकाम खात्यात क्रमांक 1 वर असलेलं डिव्हिजन म्हणजे प्रेसिडेन्सी डिव्हिजन, ज्याला मराठीमध्ये आपण इलाका शहर म्हणू. तेथे कार्यकारी अभियंता आहे पाटसकर, ज्याला पाटसकर या कार्यकारी अभियंता, ज्याला आता त्या बांधकाम खात्यात लोक असे म्हणायला लागले की याच्या डोक्यावर परिणाम झालाय. आता थोड्या दिवसांनी आग्र्याच्या हॉस्पिटलला न भरती करणं पडो असं मी बोलत नाही, अशी चर्चा मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हा मित्रांनो, आणि 1.5 महिन्यापासून याला 3 वर्ष पूर्ण झाले म्हणून बदलीची यांची चर्चा आहे. यानी मित्र हो, कायदा कानून नियम काही असतात, परंतु ज्याला काही बुद्धीच नाहीये झालेला आहे. आणि मी तर अमुक इतक्या नंबरनी पास झालोय. कार्यकारी अभियंता आपल्या बदलीसाठी अर्ज अधीक्षक अभियंताकडे देतो. नाही दिला अधीक्षक अभियंताकडे तर मुख्य अभियंतापर्यंत. ठीक आहे, तसं चालत नाही, आपल्या वरच्या बॉसला द्यावा लागतोय. परंतु या पाटसकरांनी आपल्या बदलीचा अर्ज डायरेक्ट मुख्यमंत्र्याला दिलाय. मुख्यमंत्र्याला अधिक सरकारी अधिकारी देऊ शकतो मागासवर्गीय समाजातील. त्याच्यावर अन्याय झाला तर तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला देऊ शकतो, असा कायदा आहे. पाटसकरांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला अर्ज कसा दिला या बाबतीमध्ये मुख्य अभियंता मुंबई आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांनी अद्यापपर्यंत त्याच्यावरती कारवाई का केलेली नाहीये. सगळ्यात माझा पहिला प्रश्न हा आहे. तसा अर्ज करता येत नाही असं असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करू नये. कोण लागून गेलाय हा पाटसकर? नवल वाटतंय मित्र हो. तर आता या पाटसकरांनी अर्ज दिला, त्याच्यामध्ये लिहिलंय या पाटसकरांच्या पत्नी खूप आजारी आहे, अनेक वर्षापासून आहे आणि त्या बेडवर पडलेल्या आहे. परमेश्वर त्यांना लवकर बरं करो. मग जर त्या आजारी आहे म्हणून तो अर्ज दिला, म्हणून यांना तिथे स्थगिती पाहिजे. का बरं? मुंबईत दुसरी जागा नाही का? साईड पोस्ट नाही का? तिथेच का? या बाबतीमध्ये इमारत सचिव तर काही बोलणार नाही, अजिबात नाही. सध्या ते फक्त एकाच कामात व्यस्त आहे. इमारत सचिव शाखा अभियंत्याचा बदले आता रिटायरमेंट आहे. जाता जाता रसमलाई. हा, असे हे इमारत सचिव आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं. त्याचं नाव आहे नागरगोजे. हो मित्रांनो, ह्या नागरगोजेंचे हे प्रताप आहे. नाही तर नागरगोजे फाईल पुढे सरकू शकले नसते. इमारत सचिव हे आहे. नंतर राजभोज आहे. राजभोज साहेबांनीही बघायला पाहिजे. का बघू नये त्यांनी? अतिरिक्त मुख्य सचिवांनी सुद्धा त्याच्यावर बघायला पाहिजे. अतिरिक्त मुख्य सचिव एक शिस्तप्रिय आहे. अर्ज कसा दिला सगळ्यात पहिला. आणि नंतर मुंबई पाहिजे. यांच्या पत्नीची प्रकृती ठीक आहे, तुम्ही मुंबईत, तर मग तेच डिव्हिजन का पाहिजे? मित्र हो, आजच्या 1 वर्षापूर्वी यांना पदोन्नती प्रमोशन दिलं, यांनी प्रमोशन नाकारलं. प्रमोशन नाकारणं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
अरे मुंबई महानगरपालिका जर नियम आणि कायदा काढू शकते की जर प्रमोशन नाकारलं तर यांची बदली साईडला करणे, अनेक कायदे जे दैनिक लोकसत्तामध्ये दैनिक लोकमतमध्ये आले. महाराष्ट्र सरकारपेक्षा मनपा मोठं नव्हे, याची नोंद घ्यावी अतिरिक्त मुख्य सचिव आणि बांधकाम मंत्र्यांनी. कारण की पाटसकरला इथे चरण्यासाठी पाटसकरला बसायचे आहे. हो, म्हणून स्थगिती पाहिजे होती आणि आता स्थगिती मिळाली. मला नाही, मला प्रमोशन घ्यायचं आहे. का बरं 1 वर्षापूर्वी प्रमोशन यांनी का नाकारलंय? मला अतिरिक्त मुख्य सचिव साहेबांना एकच विचारायचं आहे, हा अर्ज सीएम साहेबांना केला त्याच्यावरती आपण आक्षेप का घेतलेला नाहीये साहेब? आता जर यांच्या पत्नीची प्रकृती खराब आहे, अनेक वर्षापासून आहे असं तेच म्हणतात, आणि तो व्हिडिओ घेऊन ते अतिरिक्त मुख्य सचिव बांधकाम मंत्री महोदय, बांधकाम मंत्र्याच्या खाजगी सचिवापासून तर सीएम ऑफिस मध्ये सर्वांना दाखवताय, बघा माझ्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे. ती गोष्ट खरी असेल, त्यांना त्रास असेल, ते आजारी आहेत, यात शंका नाही. ते व्हिडिओ दाखवतायत, सगळीकडे व्हिडिओ घेऊन फिरतायत. जर व्हिडिओ घेऊन फिरणारे पाटसकरांच्या पत्नीची प्रकृती खराब आहे तर फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान, फेब्रुवारी 2026 ते मार्च 2026च्या दरम्यान पाटसकर आपल्या पत्नीची जर प्रकृती खराब आहे तर परदेश दौऱ्यावर गेले कसे? परदेश दौऱ्यावर गेले तर यांनी शासनाची परवानगी घेतली आहे का? ते जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले त्यांच्यासोबत एक महिला होती, तर मग यांच्या पत्नीच यांच्या सोबत आहे, तर मग यांच्या पत्नीची प्रकृती खराब आहे हे कशावरून? हे सोमढोंग का? कारण की यांच्या सोबत परदेश दौऱ्यामध्ये ज्या महिला दिसतात, मग यांच्या पत्नीच जर असेल, कारण की मनुष्य परदेश दौऱ्यावर जाईल तर आपल्या पत्नीच्या सोबतच जाईल, तर मग यांच्या पत्नीची प्रकृती खराब आहे हे कशावरून? जर असे नसेल तर मग यांच्या सोबत परदेश दौऱ्यावर असलेली महिला कोण? आमच्याकडे पोलखोलकडे त्याचं छायाचित्र आलेलं आहे, त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहे. पुराव्यानिशी बोलतोय मी पाटसकर. इतकंच नव्हे तर तुम्ही एका तारांकित हॉटेलमध्ये तुम्ही तिथे वास्तव्य केलेलं आहे. त्या तारांकित हॉटेलच्या तेथे तो आपण स्विमिंग पूलचा आनंद घेत होता, त्याचेही पुरावे आलेले आहे. तर ह्या अशा सर्व गोष्टी आहेत. मग इतक्या आजारी असताना आपण कसे काय परदेश दौऱ्यावर गेले विना परवानगीने? याचा उत्तर द्या. शासनाने यांचा पासपोर्ट बघावा. काय चाललंय हे? एक अधीक्षक अभियंता सोनवणे, जळगाव, अहो ते परदेश दौऱ्यावर त्यांच्या काही त्यांच्या घरातील व्यक्तीसाठी ते तिकडे जातात. किती त्या सोनवण्यांना हॅरॅसमेंट, किती त्रास दिलाय या शासनाने. त्यांचं प्रमोशन नाही, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या इन्क्वायऱ्या चालू आहे. हा पाटसकर कोण लागून गेलेला आहे? कोण हा पाटसकर? इमारत सचिव काय बघतायत? आपण इमारत सचिव आहात. कधीही ह्या पाटसकरांना जे प्रेसिडेन्सी मिळालंय, प्रेसिडेन्सीला बसवताना एक अनुभवी पाहिजे. पाटसकर कधी आजपर्यंत रेग्युलरला किती ठिकाणी राहिलाय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. नाही, BRD 4 फक्त इथला ऍडिशनल चार्ज होता. अजून एखाद्या ठिकाणी काम केलं असेल आणि त्या BRD 4 मध्ये काय काय केलेलं आहे आता मी पुढच्या याच्यामध्ये पूर्ण सर्व दप्तर दाखवणार आहे.
पाटसकर जागेवर निलंबित होतात. कोणते कसे कसे खोटापणा केलेला आहे, कसे बोगस सह्या झालेल्या आहे, हे सगळं बघा मित्रांनो. राजरोज फसवा फसवीचा प्रयत्न पाटसकरांनी केलाय. आजारी आहे तो. अरे बाबा, परमेश्वर त्यांना लवकर बरं करो. आम्ही गणपती महाराजांना विनंती करतोय. पण प्रेसिडेन्सीला राहण्यासाठी पाटसकर खोटं तर बोलत नाही ना की यांच्या पत्नी आजारी आहे. माझा वारंवार तो प्रश्न आहे की तुम्ही बाहेरच्या देशात कसे होता, तारांकित मध्ये स्विमिंग पूलचा तुम्ही किती आनंद घेत होता. उत्तर द्यावे ना. असेल तुम्हाला तुमच्यात हिंमत तर उत्तर द्यावे, स्पष्टपणे द्यावे. मित्रहो, मुद्दा नंबर 1, मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट विनंती अर्ज देणे, शासनाची परवानगी न घेता बाहेरच्या देशाला जाणे. सर्वात महत्वाचे, मोठा गुन्हेगार ठरलेला आहे पाटसकर. हा आमच्या ठेकेदाराचा गुन्हेगार आहे. मार्च 24ला 6 कोटीचा निधी परत गेला. जर त्याच वेळेस जर कधी थोडा आवाज उचलला गेला तर पाटसकर त्वरित निलंबित झाला असता. हो मित्रहो, कारण की आर्थिक अनियमितता हा ठपका आहे. लोकांना पैसे नाही, लोक परेशान आहे, व्याजाने पैसे आणतात. आणि पाटसकर त्या दिवशी कोणत्या ठिकाणी होता, काय करत होता पाटसकर? उत्तर द्या. 6 कोटी परत गेले, याची शासन दखल का घेत नाही? माझं शासनाला ठाम म्हणणं आहे की याच्यावरती ताबडतोब यांना निलंबनाची कारवाई करा. लोक आता 1-1 लाख मागतात. लोकांची एलओसी परत जाते आणि हे महाशय बाहेरच्या देशात जाऊन आनंद लुटतात. काय चाललंय काय? रजा टाकली. रजा कशाची होती? विचारा यांना. ठेकेदाराचे पेमेंट देत नाही, एलओसी परत जाते आणि हे महाशय कुठे? आपले फोटो काढण्यात मस्त असतात परदेशामध्ये. राजे साहेब सारखी व्यक्ती यांनी याच्यावरती दखल घ्यावी. अतिरिक्त मुख्य सचिव साहेब, हे काय आहे? डायरेक्ट पत्र देतात, परदेश दौरा, 6 कोटीची एलओसी परत. पाटसकरच्या सध्या डोक्यावर परिणाम झाला मी म्हटलं तर आपल्याला थोडा हसू आला असेल. कार्यकारी अभियंता आहे. अहो, त्यांच्या त्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात जाऊन बघा, दप्तर किती मोठं पडलेलं आहे, किती फायली आहे. पूर्ण टपालाची थप्पी, फाईलची थप्पी. बिचारे कर्मचारी, काही लोक मेडिकल बिलाच्या याच्यावर सही पाहिजे, तर काहींना भविष्य निर्वाह निधी पाहिजे. काही नाही, फक्त मंत्रालयात फिरतात, विधान भवनामध्ये फिरतात. एक अर्ज टाईप करण्यासाठी त्या अर्जदाराच्या त्या टाईप रायटिंगच्या तिथे समोर बसतात आणि विधान भवनामध्ये फिरून मोठा खर्च पाणी कशासाठी करतात? काय चाललं काय? मला त्यांना स्पष्टपणे विचारायचं आहे. पत्नीची प्रकृती खराब असताना माणूस डिस्टर्ब असतो, नर्वस असतो, पण तो बाहेर जाऊन मित्र कंपनी सोबत ढिंचांग करत नाही. सगळे पुरावे मित्र हो, कोण सोबत होतं, कोण नाही. जितक्या बी खोलमध्ये आम्ही शोध पत्रकारिता करतो, काही कुत्रे भुकतात, काही पिसाळलेले कुत्रे भुकतात. त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त महानगरपालिका करते आणि काही लोक कुत्र्याला तुकडा टाकतात. आणि ज्यांची लायकी नाही, कसली पत्रकारितेचं काय ज्ञान आहे? काही पत्रकारिता म्हणून जे दाखवतात, समोर येतात, 100-50 व्ह्यूज मिळत नाही.
गप्पा मारतात मोठे आणि आपल्या तुम्ही किती आहात खोटे, मला बोलायला लावू नका. पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये कोणी प्रसाद दिला होता, कसा चोपला गेला होता, बरंच काही आहे आणि अजून अशा भानगडी काढेल. परंतु मी ज्या कुत्र्यावर मी बोललो त्या कुत्र्याला मोठं करायचं नाहीये, पण कुत्र्याच्या जातीलाही कलंक असणारा मी असा कोणी आहे. कुत्रा इमानदार असतो, पण फक्त हा तुकड्यावर कधीच कुत्रा भुंकत नाही. मात्र काही काही कुत्रे भुंकतात. हा मित्रांनो, ही गोष्ट तितकीच खरी आहे. सध्या एलओसीचे जी काही इथे होते 21 ते 25% निधीवर ठेकेदारांचं रक्त पितात. ठेकेदार मित्रांच्यासाठी पोल खोलने आवाज उचललाय. आणि आता पाटसकर सावधान. तुम्ही कितीही बिल काढा, पण मात्र तुम्हाला कदाचित तरीही तुम्ही कितीही आमच्या बाबतीत बोला, विधान भवनात फिरा, कागदाचं वाटप करा, त्यांच्यावरती कोणाकडून किती वसुली करावी टायपिंग करून घ्या. रखते हैं तो बात करते हैं. आम्ही शांत होतो, आम्ही शांती ठेवली होती. आमचे एक आदरणीय मित्र आहे ज्यांना आम्ही आमचा सर्वस्व आदरणीय मानतो, अशा मित्रामुळे शांत होतो. आता ही लढाई आरपार आहे, कारण की आम्ही सत्याचाच आहे. आणि कोणी काही बोललंय फोटू आम्ही फोटोवाले नाही. अरे कोणाबाबत बोलतात, काय बोलतात, याचा थोडासा आपली उंची किती आहे, आपली हैसियत किती आहे, हे लोकांनी लक्षात ठेवावे. आम्ही पोल खोल आहोत, आम्ही सत्यासाठी बोलत राहणार. हो मित्रांनो, आम्ही बोलणार, कारण की सत्यमेव जयतेच असते. म्हणून पोल खोलने हमेशा सत्याची लढाई घेतलेली आहे. हो मित्र हो, सध्या तरी या पाटसकरला त्वरित निलंबित करण्यात यावे. 6 कोटी डायरेक्ट सीएमला पत्र, परदेश दौरा. आणि खरंच आजारी आहे का, कोण होतं याचा पासपोर्ट मागवा. दूध का दूध आणि पाणी का पाणी, काय करायचं ते हो जाने दो बस. कारण की सच्चाई की जीत हमेशा सच्चाई की ही होती है. मित्र हो, काय आता कुठला महिना उजाडलाय? जुलै. अजूनपर्यंत जेईच्या बदल्या नाही, मुळीच जेईच्या बदल्या नाही. आणि त्या मंत्रालयामध्ये काय चाललंय, काय इमारत सचिव काय करतायत? रिटायरमेंट आहे. अरे माझे इतके दिवस राहिले, म्हणून अरे जरा माझ्याकडे लक्ष ठेवा. आणि लक्ष ठेवायला तवरेज आहे, आणि तवरेजांचं लक्ष ठेवायला डेस्क ऑफिसर मॅडम. काय बोलावं, फोन करून कोणाला बोलावतात आणि ते लोक पोल खोलला सांगतात. हा मित्र हो, फार जोरात धमाका आहे. आणि काय काय आहे मित्र हो, बस मी आपल्याला एक जरूर सांगेन, अजून बरंच काही आहे, अजून बरंच काही आहे जे मी प्रेस बीटला सगळं. आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये आहे की प्रेस बीटला वर्क ऑर्डर नाही, प्रेस बीट मध्ये वर्क ऑर्डर नाही, मोठं काम चालू आहे, त्याची शूटिंग आणली आहे पोल खोलने. कसं काय काम चालू आहे प्रेस बीटला बिना वर्क ऑर्डरचे, ते सगळं पुढच्या व्हिडिओ. BRD 4चे कागदपत्र, MMRDA मध्ये ज्या 40 महिलांनी 1 नाही 2 नाही 10 नाही 20 नाही 30 नाही
40 4वर 0 40 महिलाचा अर्ज कोणत्या फाईल मधून यांनी गायब केला आणि तो पोल खोलला कसा मिळाला? मिस्टर पाटसकर काय काय कुठे बसतात, कुठे हसतात, कुठं झूम बराबर झूम चालते, सगळं काही आहे. पण आम्ही फक्त आमचे एक आदरणीय मित्रांच्यामुळे आम्ही गप्प होतो. तुम्ही काय काय उडवणार? अरे तुमच्याकडे काय असेल तर ते टाका नसता. आम्ही जर टाकलं ना, फिर देखो, स्पष्टपणे बोलतोय मित्र हो. तर मित्र हो, वर्षा बंगल्यावर ती रिलायन्सची एजन्सी आहे आणि रिलायन्सच्या एजन्सीवर बिल कोण काम रिलायन्स करते आणि बिल कसे बोगस काढतात सगळा पुरावा थेट वर्षा बंगलाचा. ते सर्किट हाऊस सह्याद्री महाबळेश्वर मध्ये हे काय बरळले होते. डेप्युटी इंजिनियर असताना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बाबतीत आता एक एक भानगडी आपल्या समोर देणार, पोल खोलणार. अब आता लढाई सत्याची आहे, बघूया. मित्रहो, माझा हा व्हिडिओ आजचा आपल्याला नक्कीच आवडला असेल. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता मात्र सत्यासाठी पोलखोले करतोय आणि ज्यांची हे लायकी नाही, जे भुगतायत. अरे कुठे कोणाच्या बाबतीत आपण बोलताय, काय बोलताय? मंत्रालयामध्ये गृह खात्याला मिळालेला इमानदारीचा अनमोल हिरा आहेत त्या मॅडम. तुम्ही कोणाच्या बाबतीत बोलताय? नागरे पाटलाचा फोटो. अरे काय फोटो? अहो तुमची हैसियत नाहीये. तुम्हाला पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये कांतिकुमार जैनच्या बॉडीगार्डनी काय केलं होतं? मला अटॅक येऊ लागला, आठवतं? मी त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला बोलतोय आणि महाराजांचं नाव. अरे महाराज जर माझ्या घरी आले होते म्हणून मी भाग्यवान होतो, म्हणून ते महाराजांचे चरण आमच्या घरी लागले. अरे मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. तर मित्रो, माझा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत एकदा मी आपला आभारी आहे. आपले लाखो व्ह्यूज मिळतात, असाच व्ह्यूज रूपी आशीर्वाद पोल खोलला सदैव राहो. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र.